कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून इथल्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात सर्वात जास्त प्रक्रिया उद्योग सुरू असून त्यांच्यासोबतच अहमदनगर तालुक्यातही प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नगर तालुक्यातील निंबळक गावातील महिलांना सोलर ऊर्जेच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीची संधी मिळाली आहे। ही एक अशी सुवर्ण संधी आहे ज्यामुळे ग्रामीण महिला आर्थिक सक्षम होऊ लागल्या आहेत। आपल्या शेतात पिकणाऱ्या शेतमालाला भाव असो वा नसो, इथं मात्र त्यांच्या कमाईचा भक्कम पाया उभारलाय। उत्तम दर्जाच्या कांद्याच्या निवडीपासून ते कांदा निर्जलीकरण करण्याच्या सर्व मूल्य साखळी प्रक्रिया इथंच केल्या जात आहेत। या सर्व प्रक्रियेत महिलांचं काम मोठ्या जोमानं सुरू आहे। कांद्याची निवड केल्यानंतर स्वच्छता केली जाते। स्वच्छता झाल्यानंतर त्यांची कापणी केली जाते। अगदी सहजपणे वापरता येईल असं कापणी यंत्र PMFME योजनेमार्फत दिलं आहे। अवघ्या 15 मिनिटात 50 किलोपेक्षा जास्त कांदा या मोठ्या मशीनद्वारे कापला जाऊ शकतो। त्यानंतर हा कट केलेला कांदा फॅन बेस्ड ड्रायर मध्ये सुकवण्यासाठी ठेवला जातो। 3-4 तासात या फॅन बेस्ड ड्रायर मध्ये कांदा पूर्णपणे सुकवला जातो। या एका ड्रायरची क्षमता 50 किलोपेक्षा जास्त आहे। यामध्ये कांदा वाळून झाल्यावर तो सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सोलर ड्रायर मध्ये ठेवला जातो। इथे मात्र कांदा किती वेळ ठेवावा याची मर्यादा असते, कारण जास्त वाळवला तर कांदा करपून जाण्याची भीती असते। साधारण टेबलाच्या आकाराच्या असणाऱ्या या सोलर ड्रायर मध्ये ट्रे आहेत। या ट्रेच्या 4 भागात कांदा ठेवला जातो। ही संपूर्ण प्रक्रिया कुठल्याही बॅटरी अथवा पॅनल शिवाय चालते, पण यातील धातूच्या प्लेट आतमध्ये येणारी सूर्याची ऊर्जा एकत्रित करून त्यांचं उष्णतेत रूपांतर करतात आणि आतील कांदा सुकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते। इथून काढल्यानंतर हा कांदा थंड करण्यासाठी ठेवला जातो। त्यानंतर हवाबंद प्लास्टिक गोणीमध्ये भरून ठेवला जातो। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच अन्नाची नासाडी टाळण्याचा कृषी विभागाचा उद्देश आहे। निर्जलीकरण केलेला कांदा S4S या कंपनीमार्फत खरेदी केला जातो। त्यामुळे शाश्वत उत्पन्नाचं साधन या महिलांना उपलब्ध झालं आहे। हॉटेल, रेल्वेमध्ये रेडी टू ईट पदार्थ बनवण्यासाठी हा निर्जलीकरण केलेला कांदा वापरला जातो। महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा हे सौर निर्जलीकरण उपकरण वापरून महिला आर्थिकदृष्ट्या सबल होत आहेत। या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडतोय। या होत असलेल्या बदलास कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून हातभार लागत आहे। अहमदनगर जिल्ह्यात कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या कांदा निर्जलीकरण उत्पादन प्रक्रियेच्या माध्यमातून 266 महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्यात आला आहे।